नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर में दिव्यांग कला संस्कृति महोत्सव का आयोजन। उल्लासनगर महानगर पालिका के दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग के तत्वाधान में आज सिंधु भवन उल्लासनगर 3 में दिव्यांग शालेय विद्यार्थियों के लिए एक भव्य कला सांस्कृतिक महोत्सव का सफल आयोजन किया गया। इस महोत्सव का उद्घाटन माननीय महापौर श्री विकास धाकड़े के कर कमलों द्वारा किया गया, जिससे कार्यक्रम का शुभारंभ हुआ। इस विशेष आयोजन में प्रमुख अतिथि के रूप में श्री समीर लेंगरेकर, डॉक्टर किशोर गवस और डॉक्टर सुभाष जाधव ने अपनी उपस्थिति दर्ज कराई और विद्यार्थियों का हौसला बढ़ाया। इसके साथ ही माननीय श्री शरद देशमुख, मुख्य लेखा परीक्षक और माननीय श्री किरण मिलारी, मुख्य लेखा अधिकारी ने भी कार्यक्रम में अपनी गरिमामय उपस्थिति से कार्यक्रम की शोभा बढ़ाई। महोत्सव के दौरान दिव्यांग विद्यार्थियों ने अपनी कला और सांस्कृतिक कौशल का अद्वितीय प्रदर्शन किया, जिसे सभी उपस्थित जनों ने सराहा। कार्यक्रम के समापन पर दोपहर 3 बजे बख्शिश समारोह का आयोजन किया गया, जिसमें प्रतिभाशाली विद्यार्थियों को पुरस्कृत किया गया। उल्लासनगर महानगर पालिका की इस पहल को नागरिकों और विभिन्न समुदायों द्वारा खूब सराहा गया और यह आयोजन शहर के सांस्कृतिक कैलेंडर में एक यादगार दिन के रूप में दर्ज हुआ। नमस्कार, मैं विजय पाटकर। आज मी दिव्यांग कला संस्कृती या कार्यक्रमाला आलो होतो, जे उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे राबवलेलं होतं आणि त्याची मूळ कल्पना माझे मित्र किरण नागटी यांचं होतं। दिव्यांगांसाठी किती काम केलं तर ते कमी इतकं काम व्हायला पाहिजे आणि तो माझा मित्र किरण नागटी करतोय। आता उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास धाकड़े साहेबांनी सुद्धा वचन दिले की आपण दरवर्षी कार्यक्रम करू। मला एका शब्द सांगायचं वाटतं, ज्यांची दिव्यांग आहे त्याचे कॅलिबर आहे चांगले, त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणायला हवं आणि ते येथील किरण नागटी या मित्रामुळे आणि अशा महानगरपालिका जर राबवलं तर ते मेनस्ट्रीम मध्ये येऊ शकतात, चांगलं काम करू शकतात, त्यांना आणायलाच हवं। तर त्यांचे जी कॅलिबर आहे, जी कॅपॅसिटी आहे, आकलन पॉवर आहे, ती खूप छान असते। जास्तीत जास्त ही मंडळी आपल्या बरोबर यायला पाहिजे, आपल्या खांद्याला खांदा लावून तुम्ही काम करायला हवं, त्यासाठी आपण जटायला पाहिजे आणि तुम्ही सगळे काम करताय त्यामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचा प्रथमच कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाला सिने कलाकार, हास्य सिने कलाकार विजय पाटकर साहेब इथं आपल्याला बक्षीस वितरणाला हजर झालेले आहेत। तसेच सिनेमध्ये कार्यरत केलेले नक्की साहेब व त्यांची संपूर्ण टीम आणि त्यांचे जजेस व इतर सर्व टीम पूर्णपणे प्रोफेशनल टीम इथं आपण लावलेली होती, जेणेकरून ह्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचं बक्षीस वितरणामध्ये त्यांना विशेष न्याय देण्यासाठी ही प्रोफेशनल टीम आपल्याला इथं उपलब्ध होती। अतिशय उत्स्फूर्तपणे आपण हा कार्यक्रम पार पडलेला आहे। याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा अशा 5 गटामध्ये विविध प्रकारच्या गटामध्ये आपण हा डिवाइड करून 5 कला आपण इथे सादर केलेल्या आहेत। उत्स्फूर्त प्रतिसाद इथं पालकांचा, शिक्षकांचा आणि बालकांचा इथं मिळालेला आहे आणि यशस्वी हा कार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे आणि दिव्यांग कल्याणकारी विभागातर्फे या सर्व शिक्षकांचं, दिव्यांग बालकांचं मी अत्यंत आभारी आहे। धन्यवाद। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।